तुम्ही स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, ETF यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय, पण त्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज लागते. ते डीमॅट अकाउंट म्हणजे नक्की काय आहे आणि ते ओपन कसे करावे, कोणती कागदपत्रे लागतात, कोणत्या ब्रोकरचा डीमॅट अकाउंट बेस्ट आहे. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. तर डीमॅट अकाउंट ओपन कसे करावे हे पाहण्याआधी आपण बघूया डीमॅट अकाउंट म्हणजे नक्की काय. डीमॅट म्हणजे डिमटेरियलाइज अकाउंट, म्हणजे ते एक बँक अकाउंट प्रमाणे असते, ज्यात पैशाच्या बदल्यात शेअर्स आणि सिक्युरिटीज होल्ड केल्या जातात, तेही डिजिटल फॉर्म मध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, सुरुवातीच्या काळात आपण वेब सिरीज मध्ये किंवा मूवीज मध्ये पाहिलं असेल की शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी पेपर वर्कची गरज लागत असेल. म्हणजे एखाद्या कंपनीचे तुम्हाला जर शेअर घ्यायचे असतील तर त्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला पेपर स्वरूपात मिळायचे, जे की तुम्ही तुमच्या घरी लॉकर मध्ये वगैरे ठेवू शकत होता. तुम्ही न्यूज मध्ये पण पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आजोबांनी किंवा वडिलांनी ठेवलेले एखाद्या कंपनीचे हजारो शेअर्स पेपर स्वरूपात सापडले, ज्यांची व्हॅल्युएशन आज करोडोमध्ये गेली आहे. मेरे दादाजी ने 1990 में MRF शेयर्स लिए थे 20,000 सर. अच्छा. और उनके सर्टिफिकेट्स टाइप मेरे पास दादाजी ने अभी दिए हैं. ये जो शेयर्स हैं आपके पास, इसकी कुल वैल्यू इस समय की वैल्यूएशन के हिसाब से MRF चल रहा है करीब 64-65 हज़ार के बीच में. उसके मुताबिक करीब 130 करोड़ के आसपास आती है. पण हे सर्व पेपर वर्क बंद करण्यासाठी NSE ने 1996 मध्ये डीमॅट अकाउंट तयार केले, ज्यामुळे पेपर स्वरूपात शेअर्स ठेवण्याचे मोठे टास्क पूर्णपणे बंद झाले. आता तेच शेअर्स डिजिटल स्वरूपात डीमॅट मध्ये ठेवता येऊ लागले. आता डीमॅट अकाउंट मध्ये आपणास शेअर डिजिटल स्वरूपामध्ये ठेवता येतात, पण त्याच शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची पण गरज लागते. आता हे ट्रेडिंग अकाउंट कसे काढायचे, तर सिंपल आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ब्रोकरचे डीमॅट अकाउंट ओपन करता, त्याच वेळी तुमचे ट्रेडिंग अकाउंट पण ओपन होत असते, ज्याद्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत शेअर्स, बॉन्ड्स, IPOs किंवा म्युच्युअल फंड्स या सर्वांमध्ये ट्रेड आणि इन्व्हेस्ट पण करू शकता. इथपर्यंत कळले. आता आपण डीमॅट अकाउंट नक्की कोणत्या प्रकारचे असतात ते पाहूया. डीमॅट अकाउंट मेनली 3 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे बँक, त्यानंतर डिस्काउंट ब्रोकर, त्यानंतर फुल सर्व्हिस ब्रोकर. सर्वात आधी आपण बघूया बँक्स. म्हणजे बहुतांश बँक्स या ॲज अ ब्रोकर म्हणून पण आपल्याला सर्व्हिस देत असतात, जसे की HDFC बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक. अशा प्रकारच्या बँक्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण सेव्हिंग अकाउंट सोबतच डीमॅट अकाउंट पण काढू शकतो. आणि या बँक्सचे ब्रोकरेज जे आहे, शेअर्स खरेदी विक्री करताना आपल्याला जे ब्रोकरेज लागते ते त्या मानाने जास्त असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघूया फुल सर्व्हिस ब्रोकर. आता या प्रकारच्या ब्रोकर्सकडे तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी खूप साऱ्या सुविधा मिळतात. म्हणजे जसे की त्यांचे RM असतात, म्हणजेच रिलेशनशिप मॅनेजर असतात, जे तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करताना काही अडचण आली तर मदत करत असतात. त्यानंतर कॉल अँड ट्रेडची सर्व्हिस पण ते देतात, म्हणजे तुम्ही डायरेक्ट ब्रोकरला कॉल करून शेअर्स बाय किंवा सेल करू शकता. आणि हे ब्रोकर्स टिप्स किंवा ॲडवाईस पण प्रोव्हाइड करत असतात, ज्याद्वारे तुम्ही ट्रेड करू शकता. त्यानंतर तिसरा प्रकार येतो तो म्हणजे डिस्काउंट ब्रोकर. हे ब्रोकर कोणतेही RM, टिप्स किंवा कॉल वगैरे प्रोव्हाइड करत नाहीत, त्यामुळे त्यांचे चार्जेस जे आहेत ते त्या मानाने कमी असतात. तुम्हाला जर अगदीच काही अडचणी आल्या तर तुम्ही त्यांच्या कस्टमर केअर सोबत संपर्क करू शकता. आता आपण बघितले की डीमॅट अकाउंटसाठी ब्रोकर्स असतात, त्यांचे प्रकार कोणते असतात. आता आपण बघूया त्यातल्या त्यात चांगला ब्रोकर आपण कसा निवडला पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये खूप सारे ब्रोकर्स आहेत, म्हणजे झिरोदा झालं, अपस्टॉक्स, एंजल वन, ग्रो. पण त्यातला नक्की चांगला ब्रोकर कसा निवडाल, तर सर्वात पहिला पॉईंट आहे ते म्हणजे आपण एखाद्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करतो तेव्हा ते अकाउंट ओपनिंग चार्जेस घेत असतात. तर काही ब्रोकर असे आहेत जे अकाउंट ओपनिंगचे चार्जेस घेत नाहीत, म्हणजे 0 चार्जेस मध्ये ते आपल्याला अकाउंट ओपन करून देतात. तर तो एक आपल्यासाठी एक बेनिफिट असतो. त्यानंतर अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस बरेचसे ब्रोकर घेत असतात, ते सुद्धा जर कमी किंवा 0 असतील तर बेस्ट आहे. म्हणजे काही ब्रोकर असे आहेत जे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस सध्या घेत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रोकरेज सुद्धा कमी असला पाहिजे, कारण तुम्ही जर सारखे ट्रेड्स करत असला, शेअर्सची खरेदी विक्री करत असाल तर ब्रोकरेज खूप जास्त लागत असतं. त्यामुळे ब्रोकरेज कमी असेल तर आपल्याला फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल
अकाउंट ओपनिंग चार्जेस घेत नाहीत, ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस घेत नाहीत, मग त्या मानाने त्यांच्या सर्व्हिसेस पण कमी असतील. पण असे नसते, कारण मार्केटमध्ये सध्या ब्रोकर्सचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी ब्रोकर्स अशा प्रकारच्या ऑफर्स घेऊन येत असतात, म्हणजे 0 अकाउंट ओपनिंग चार्जेस, 0 मेंटेनन्स चार्जेस. त्यांची कमाई जी आहे ती ब्रोकरेज स्वरूपात होत असते. त्यामुळे ब्रोकर निवडताना कोणत्या ब्रोकरचा इंटरफेस चांगला आहे हे आपण मेनली पाहिले पाहिजे. आता हे जे आपण सर्व मुद्दे पाहिले त्यात एक चांगल्यातला चांगला ब्रोकर फिल्टर होऊन आलेला आहे, तो म्हणजे अपस्टॉक्स. कारण अपस्टॉक कोणतेही अकाउंट ओपनिंग चार्जेस घेत नाही, तसेच त्यांचे कोणतेही AMC नसतात, म्हणजेच मेंटेनन्स चार्जेस जे तुम्हाला वर्षातनं द्यायला लागतात ते अपस्टॉक घेत नाही. त्यामुळे अपस्टॉक्समध्ये आपण डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट नक्की कसे ओपन करू शकतो हे स्टेप बाय स्टेप आपण सोप्या पद्धतीत पाहून घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपस्टॉक्सची कस्टमर सर्व्हिस आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पण अगदी युजर फ्रेंडली आहे. त्यामुळे आपण अपस्टॉक्स ॲज अ ब्रोकर म्हणून पिक करू शकतो. त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील तर आधार कार्ड लागेल, आधार रजिस्टर, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, ईमेल ID आणि बँकचा पासबुक किंवा चेक तुमच्या जवळ असला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट अपस्टॉक्सच्या वेबसाईटवर जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही मेसेज केलात तर तुम्हाला अकाउंट ओपनिंगसाठी सर्व काही मदत आपल्या टीमकडून दिली जाईल. आता आपण ही अकाउंट ओपनिंग प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहून घेऊया. तर सर्वात आधी तुम्ही अपस्टॉक्सच्या वेबसाईटवरती आल्यानंतर ओपन युअर डीमॅट अकाउंट फॉर फ्रीवर क्लिक करून तुमचे मोबाईल नंबर एंटर करायचे. जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तोच तुम्ही इथे एंटर करा. त्यानंतर व्हेरीफायवर करून गेट OTP वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती जो OTP येईल तो इथे एंटर करा. OTP एंटर केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक केलं की तुम्ही लिंक युअर बँक अकाउंट असा ऑप्शन येईल, त्याच्यावरती व्हेरीफाय विथ UPI वरती क्लिक करा. या स्टेपमध्ये तुमचा बँक अकाउंट जो UPI ला लिंक आहे तो बँक अकाउंट डायरेक्ट आपल्या डीमॅट अकाउंटला लिंक होईल. आता तुम्ही क्लिक केल्यानंतर कोणत्या UPI ॲप निवडा, त्यातील बँक निवडा आणि तुमच्या अकाउंटमधून ₹1 डेबिट होईल. तुमचा UPI पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता बँक अकाउंट व्हेरीफाईड. त्यानंतर इथे सगळे टिक मार्क क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक करा. त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो युअर साइन इज रिक्वायर्ड. तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवरतीच डिजिटल स्वरूपात साइन करू शकता. अशा प्रकारे साइन केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा आणि ॲक्टिवेट ऑल प्रोडक्ट्स अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तर तुम्ही ऑल प्रोडक्ट्स कंटिन्यूवरती क्लिक करा आणि त्यानंतर लिंक युअर बँक अकाउंट म्हणून पुन्हा एकदा ऑप्शन येईल. या ऑप्शनवरती तुमची इन्कम व्हेरीफाय होईल. कंटिन्यूवर क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP इथं एंटर करा. अप्रूव्ह डेटा शेअरिंग केल्यानंतर तुमचे बँक अकाउंट इथे लिंक होऊन जाईल आणि तुमचा इन्कम व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर पुढील ऑप्शन येतो ॲड युअर नॉमिनी. तर तुम्ही आत्ताही नॉमिनी ॲड करू शकता किंवा नंतर करायचे तर आपण नंतर सुद्धा करू शकतो. तर आपण ऑप्ट आउट करूया आणि आपण पुढील स्टेपवर जाऊया. तिथं कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय युअर ॲप्लिकेशन विथ आधार, म्हणजे ही फायनल स्टेप आहे. याच्यावरती साइन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करून पुढे प्रोसीड करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर एंटर करायचे. तुमचा आधार नंबर एंटर केला की इथे छोटासा बॉक्स दिसतोय, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट OTP म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून आपला OTP जो येईल तो एंटर करायचा. OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट OTP करून तुम्ही इथे पाहू शकता युअर रिस्पॉन्स वॉज रेकॉर्डेड आणि क्लिक हिअर टू डाउनलोड युअर साइन डॉक्युमेंट. आपण जो ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर इथे क्लिक करून आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही मेसेज पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड आणि ॲप्लिकेशन अंडर रिव्ह्यू. पण जे डॉक्युमेंट्स सबमिट केले ते व्हेरीफाय होतील आणि 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल ID वरती तुमचा डीमॅट अकाउंटचा ID पासवर्ड येऊन जाईल. आशा करतो की तुम्हाला अकाउंट ओपनिंग प्रोसेस एकदम योग्य पद्धतीने कळली असेल आणि ही प्रोसेस व्हायला अगदी 5 ते 10 मिनिटाचा वेळ पण पुरेसा आहे. आता आपण बघूया डीमॅट अकाउंट ओपन करताना नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर असा ब्रोकर निवडा ज्याचा ब्रोकरेज आणि इतर फीज कमी असतील. त्यानंतर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म युजर फ्रेंडली असला पाहिजे आणि हिडन चार्जेस घेणारे ब्रोकर्स आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहिले पाहिजे. आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करताना आपल्याला नेहमीच टर्म्स आणि कंडिशन वाचूनच त्याच्यावर साइन अप केलं पाहिजे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला डीमॅट अकाउंटबद्दल आणि डीमॅट अकाउंट ओपन कसे करावे याबद्दल व्यवस्थितपणे सगळी माहिती कळली असेल. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आम्हाला नक्की विचारा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.
तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. शेअर मार्केटबद्दल तुम्हाला बेसिकपासून जाणून घ्यायचे असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा आणि बॉन्ड्स आणि डिबेंचर्सबद्दल जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ पहा. तिथेच भेटूया. धन्यवाद.